उल्लेख केला ना की प्रीतम बारे असेल, अयूब शेख असेल, या अगोदर देखील बऱ्याचदा ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून किंवा त्याच्या गावच्या संघासाठी म्हणून इथे खेळण्यासाठी आला आणि या मैदानावर त्यांनी नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. परंतु ही स्पर्धा वेगळी आहे, हे फॉर्मॅट वेगळं आहे. आता समोर वैभव माळी 6 मध्ये 29 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आणि सुपर 6 मध्ये पोहोचण्यासाठी विघ्नेश 11 भिवंडीला. शेवटचं षटक आहे, औपचारिकतेकडे जवळपास निघालेली मॅच, परंतु पाहूयात हे क्रिकेट आहे. अय्यूब पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. अय्यूबला मात्र असं वाटलं की आता विकेट आली आहे, परंतु त्याच वेळेस सुटलेली कॅच. चमत्कार कॅच ड्रॉप त्या ठिकाणी आणि अखेर धाव घेतलेली नाहीये त्या ठिकाणी वैभवनं. निर्धाव चेंडू येतो आता 5 बॉल आणि 29, 5च्या 5 चेंडू आता सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील षटकारा स्वरूपामध्ये, तेव्हा सामना जिंकेल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा अयूब शेख. वैभव समोरच्या दिशेनं उडवला बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि हा चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार. षटकार. वैभव माळीच्या बॅटमधून पहिला सिक्सर आला, आणखी 4 मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. पाहू शकता रिप्ले मध्ये थोडासा पुढे टाकला, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. ओव्हर पिच बॉल आणि सरळ फेकून दिला डाऊन दी ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षमता आहे वैभव मालीकडे, परंतु त्या क्षमतेवरती त्याला खरं उतरावं लागेल. येणारे 4 बॉल शिल्लक, 23 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आणखी एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येणार आहे. 4 चेंडू 23 ची आवश्यकता. अयूब तयार, यावेळेला ऑन साइडला पूल केला, पूल अँड पॉवरफुल, अनदर ह्यूज हिट, बॅक टू बॅक 2 सिक्सर आणि मॅच मध्ये आता पुन्हा एकदा शिरकाव विघ्नेश 11 भिवंडीचं. 29 ची गरज होती आणि आता अयूब शेखच्या समोर 2 लागोपाठ सिक्सर आलेत. चर्चा मी या अगोदर देखील केली की वैभव मालीकडे ती क्षमता आहे आणि या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा रंगत निर्माण केली आहे. येणारे 3 बॉल 17 धावांची गरज. क्या बात आहे, षटकार आलेला आहे आणि हार अजूनही मानलेली नाहीये. लढतोय वैभव माळी मैदानाच्या आतमध्ये. शक्य आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये काहीही शक्य आहे जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहाल. हाफ ट्रॅकर बॉल आणि पाहू शकता बॉटम हँडचा खूप चांगला वापर. पूल करत असताना हा चेंडू सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. 3 बॉल आणि 17 ची गरज. 6 मध्ये 29 करायच्या होत्या आणि आता 3 मध्ये करायच्यात 17. हा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मॅच मध्ये आणखी आता मजा आली आहे, आणखी एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी जोडली. आता 3 बॉल आणि 16 ची गरज. यस, मॅच नाही संपली आहे, कारण इकडे वैभव सांगतात मी आहे ना, कारण अशी संधी सारखी नाही येणार हिरो बनण्याची. आणि आता बॅटिंग साठी वैभव पाहायला मिळत आहेत. अख्ख्या गावाचं लक्ष लागलं असेल, आमचा वैभव खेळतोय बिग बॅश. बिग हिट, या बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. षटकार. मॅच ऑन आहे. समीरजी काय म्हणाल? ऑन आहे आणि मी या अगोदर देखील सांगितलं होतं की जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होत नाही तोपर्यंत कोण जिंकला हे सांगणं कठीण असतं. आणि आता मॅचची उत्कंठा शिगेला, कारण हा सामना पुन्हा एकदा विघ्नेश 11 भिवंडीनं आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केलाय. वैभव माळी ऑन फायर. वा वा वैभव वा. परिस्थिती कितीही गंभीर असू देत, त्या परिस्थितीला सांगा वैभव आहे खंबीर आणि त्याने केलेली बॅटिंग मात्र या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळाली. प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. 2 बॉल मध्ये 10. या स्पर्धेचं देखील वैशिष्ट्य राहिलंय. चुरशीच्या मॅचेस पाहायला मिळालेल्या आहेत आणि आज पाहायचंय या मॅच मध्ये काय होईल. अजूनही 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. मॅच तर रंगात आलेली आहे. वैभवने मात्र या ठिकाणी तुम्ही किती बॉल खेळताय हे महत्वाचं नाहीये, तुम्ही मैदानात जाऊन काय करतायत हे महत्वाचं आहे. तुम्ही पहिली ओव्हर टाकताय की शेवटची ओव्हर टाकताय हेही महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करताय महत्वाचं आहे. तुम्ही पहिल्या सलामीला आलात की तुम्ही या ठिकाणी 7व्या नंबरवर आलात हेही देखील महत्वाचं नाहीये. आणि आता जर पाहिलं तर यस, आमचे व्ह्यूअर्स देखील मोठ्या प्रमाणावर वाढतायत, आनंद घेत आहेत. तर सगळ्यांना विनंती असेल, अजूनही आपण 70 स्पोर्ट्स सबस्क्राईब केलं नसेल आवर्जून करा आणि 70 स्पोर्ट्सच्या या दर्जेदार स्पर्धांचा आनंद देखील घ्या. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी मॅच ऑन आहे. वैभवने मात्र वातावरणच तापवलंय. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. अयूब बिग हिट, लांब 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 लांब
जा शोधून आणा बॉल, एवढ्या लांबवर मारलाय. काय बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. मानकोलीचा वैभव माळी, त्याच्या नावाचा डंका अख्ख्या भारतात पाहायला मिळतोय. धमाका बिग बॅश अंडर 25. टाळ्यांचा गजर होतोय, शिट्ट्यांचा गजर आता होतोय या ठिकाणी. हा षटकार या ठिकाणी आणि खर तर गरम रक्त, सळसळत रक्त आहे आणि या युवकांचा खेळ पाहण्यासाठी अखंड भारत, पूर्ण जग युट्यूबच्या माध्यमातून खरं तर मोस्ट ऑफ प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेत आणि या मॅच मध्ये एक वेगळी रंगत आणली आहे वैभव माळीच्या या डावानं. शेवटचा एक बॉल शिल्लक आणि 4 ची गरज आहे. पहा मॅच काय होती. 5 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 29 धावांची मॅच आणि आता मॅच आली आहे 1 बॉल आणि 4 धावा. मित्र हो, याचंच नाव क्रिकेट आहे. बॅटिंग आवडली असेल आणि मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण या मॅच मध्ये वैभव माळी नावाचं मानकोलीचं वादळ, भिवंडीचं वादळ सध्या पाहायला मिळतंय मैदानात. परंतु अय्यूब देखील कमी नाहीये. अनुभव आहे त्यांच्याकडे. कित्येक स्पर्धा, कित्येक वर्ष कासार वडवलीच्या या खेळाडूने सुद्धा गाजवल्यात. अय्यूबला देखील आयुष्यातील सर्वोत्तम चेंडू आता टाकायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला वैभवला देखील जर पाहिलं आयुष्यातील अविस्मरणीय फटका या ठिकाणी खेळायचा आहे. काय होणार? काळजाचे ठोके, धगधग 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 धगधग. वैभव की अय्यूब, अय्यूब की वैभव. सात पाटी पालघर की भिवंडी, रिग्नेश 11 की MS सात पाटी. शेवटचा बॉल, बिग हिट. बॉलला पाठवला जात आहे सीमा रेषा पार. टाळ्या आता मात्र या ठिकाणी बॅटर वैभव माळीसाठी व्हायला हरकत नाहीये. काय बॅटिंग केली, अविस्मरणीय सामना. या अंडर 25 बिग बॅशला मात्र एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी बॅटिंग पाहायला मिळाली. म्हणूनच मी म्हटलं, तुम्ही किती बॉल खेळता याला महत्व नाहीये, तुम्ही काय करता याला महत्व आहे. आणि या पठ्ठ्याने जर पाहिलं 5 बॉल मध्ये 29 धावांचा सामना मात्र या ठिकाणी जिंकून दिलाय. 4 पाहिजे होत्या, आता 6 मारलाय. म्हणजे 5 बॉल मध्ये 29 पाहिजे होत्या, यांनी मात्र 31च केलेले आहेत. वाह, जबरदस्त. काय बॅटिंग केली आणि या ठिकाणी आपण पाहतोय की जागेवरूनच हे षटकार शेवटला तुम्हाला बघायला मिळाले आणि जागेवर बसून ठेवलं MS सातपाटीच्या खेळाडूंना. मानकोलीचा वाघ मैदानाच्या आतमध्ये डळकाळी फोडताना दिसला आणि वैभव माळीनं होत्याचं नव्हतं केलं. अविश्वसनीय डाव त्याच्या आयुष्यामधील पाहायला मिळाला.